नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उपवासाचा चिवडा रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 1 वाटी नायलॉन साबुदाणा घेतला आहे। हा साबुदाणा थोडा जाड आहे, यापेक्षा बारीकही साबुदाणा मिळतो। तुम्हाला बारीक साबुदाणा घ्यायचा असला तर तोही घेऊ शकता। 2 बटाटे साल काढून पाण्यामध्ये ठेवले आहे मी, जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही, म्हणून केव्हाही बटाट्यांची साल काढली की पाण्यात लगेच टाकायचे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही। 1 वाटी शेंगदाणे, जास्त शेंगदाणे टाकल्यामुळे चिवडा छान लागतो, म्हणून मी शेंगदाणे 1 वाटी घेतले आहे। 6-7 काजू घेतले आहे। एका काजूचे 2 भाग केले आहे मी, म्हणजे कुरकुरीत तळले जातात काजू, म्हणून 2 भाग करून काजू तळायचे। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मिरची पावडर घेतला आहे। मी तेल तापायला ठेवलं होतं, तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण थोडासा साबुदाणा टाकून बघूया तेल तापलं आहे की नाही व्यवस्थित। तेल तापून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर साबुदाणा तळायचा, म्हणजे आतपर्यंत तळला जातो, नाहीतर साबुदाणा आतून कच्चा आणि बाहेरून लाल होतो, म्हणून केव्हाही साबुदाणा तळताना मीडियम फ्लेमवरच साबुदाणा तळायचा। मी थोडासा साबुदाणा टाकून बघितला, तेल छान तापलं आहे। आपण सर्व साबुदाणा तळून घेऊया। आपल्याकडे पाहुणे आले आणि त्यांचा उपवास असला तर ऐन वेळेवर साबुदाणा भिजत नाही, तर अशा वेळेस तुम्ही हा चटपटीत चिवडा नक्की करू शकता। अगदी चविष्ट असा चिवडा होतो। थोडासाही टाकला की अगदी भरपूर हा साबुदाणा होतो। छान असा तळला गेला आहे साबुदाणा। आपण चाळणीमध्ये तेल निथळायला काढून घेऊया। हा चिवडा तळताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर आपण काय करतो की साबुदाणा वरून फुललेला दिसतो, म्हणून आपण लगेच काढतो, पण असं करायचं नाही। आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळायचा, म्हणजे तो कडक राहत नाही। बघा, छान असा तळून झालेला आहे साबुदाणा। साबुदाणा तळून झाला की लगेच शेंगदाणे तळायचे। शेंगदाणे पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। शेंगदाणे सतत हलवत राहायचे, म्हणजे व्यवस्थित तळले जातील। बघा, छान असे फुटत आहे शेंगदाणे। अजून आपण 1-2 मिनिट तळून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत होतील। जेवढे आपण मंद आचेवर हे शेंगदाणे तळूया तेवढे हे कुरकुरीत होतील। बघा, शेंगदाणे पण तळून झालेले आहे। आपण चाळणीमध्ये शेंगदाणे पण काढून घेऊया। शेंगदाणे जर कच्चे राहिले तर साबुदाणा खायला व्यवस्थित लागत नाही, म्हणून कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे पण तळून घ्यायचे। आता आपण काजू तळून घेऊया। काजू पण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्हाला काजू टाकायचे असले तर टाका, नाही टाकले तरीही चालतील। काजूचा रंग चेंज झालेला आहे, बघू शकता। अजून 1-2 मिनिट आपण काजू तळून घेऊया, म्हणजे छान कुरकुरीत होतील। बघा, काजू तळून झालेले आहे। ब्राऊन कलर आलेला आहे काजूंना, म्हणजे छान असे कुरकुरीत तळले गेले आहे काजू पण। आता आपण बटाट्याचा किस तळून घेऊया। मी जाड खिसणीने बटाटे किसून घेतले आहे। बटाटे किसताना जाड खिसणी घ्यायची, म्हणजे व्यवस्थित बटाटे किसले जातात। बटाट्याचा खीस जर बारीक असला तर तो तळताना जास्तच बारीक होतो, म्हणून थोडी जाड खिसणी घ्यायची। बघा, अशा प्रकारे मी बटाटे किसून घेतले आहे। तुम्हाला जर बटाट्याचा किस टाकायचा नसेल तर जे आपण उन्हाळ्यामध्ये वेफर्स करतात ते तळून टाकले तरीही हा चिवडा खूप छान लागतो। बघा, बटाट्याचा किस पण छान तळून झालेला आहे। तेल थोडं जास्त तापलं होतं, म्हणून कलर चेंज झालेला आहे, नाहीतर पांढरा शुभ्र खीस तळला जातो। बघा, आपण बटाट्याचा किस पण तळून घेतलेला आहे आणि एकत्र हे सगळं टाकून घेतलेलं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर टाकून घेऊया। तुम्हाला जर मिरची पावडरच्या ऐवजी मिरच्या टाकायच्या असल्या तर मिरच्या पण टाकू शकता। मीठ आणि मिरची पावडर टाकल्यावर अगदी हलक्या हाती मिक्स करायचं, नाहीतर बटाट्याचा किस टाकलेला आहे तो पूर्णपणे भुगा होईल, म्हणून अगदी हलक्या हातीच हे मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने मिक्स केल्यामुळे छान असं मीठ आणि मिरची पावडर पूर्ण जिन्नसला लागते, म्हणून चमच्याने न करता हातानेच मिक्स करायचं। बघा, छान असा चिवडा झालेला आहे उपवासाचा।
बघता क्षणी खावासा वाटणारा अगदी कुरकुरीत असा हा चिवडा होतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ह्या चिवड्याचा एकने एक दाणा छान तळला गेला आहे. तुम्हाला उपवासाच्या नवीन कोणत्या रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा. मी त्या रेसिपीसुद्धा करून दाखवील. मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्हाला उपवासाचा चिवडा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.